नमस्कार मित्रांनो, बीजी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव विक्रांत वारणकर. मी आज आमच्या गावचे कोंडेगाव इकडे आलो आहे आणि आमच्या गावात एक छोटा मोठा असा एक मूर्तिकार आहे. खूप उत्कृष्ट मूर्ती करतो. मूर्ती दुसरीकडून आणतो, कुठून आणतो मला काय माहिती नाही आहे. आपण जस्ट त्याला आता विचारूया की मूर्ती कुठून आणतो, मूर्ती स्वतः बनवतो की त्यांचा कारखाना कधीपासून आहे काय ते. तर आपण बोलूया डायरेक्ट मूर्तिकार शुभम घोडेराव यांच्याकडे. तर आपण आता आलो आहे शुभम घोडेराव यांच्याकडे. तर आपण त्यांना जरा विचारत होतो आपण की ते मूर्ती कुठून आणतात काय. तुम्ही ही मूर्ती कुठून आणता? तुम्ही मूर्ती स्वतः बनवता की तुम्ही मूर्ती पेटून दुसरीकडून आणता? आम्ही या कच्च्या मूर्ती पेनवरून आणतो. ओके. मग ह्या कच्च्या मूर्ती तुम्ही पेनवरून आणल्यानंतर मग तुम्ही इकडे रंगरंगोटी वगैरे सगळं तुम्ही करता? कलर करण्यासाठी इथे आणतो. कलर करण्यासाठी तुम्ही आणता. फक्त कलर काम करता की अजून त्याच्यामध्ये काही वेगळं डिझाईन्स वगैरे तुमच्यामध्ये असतात? नाही नाही, कलरच फक्त. फक्त कलर काम करतात. मग ह्या मूर्ती तुमच्या आपल्या फक्त गावामध्ये जातात की अजून तुम्ही दुसरीकडे वगैरे तुमचे देतात? एक नवशीमध्ये आहे, सुखदरमध्ये 2 हम्म. आणि इथं पोपळण आहे ते. कोकणामध्ये आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या ह्यांच्या मूर्त्या फक्त एक कोंडे गावाच्या आधारित फक्त नाहीये की ह्या दुसरीकडे सुद्धा त्यांच्या मूर्ती एक्सपोर्ट होतात, दुसरीकडे सुद्धा त्यांच्या मूर्ती पाठवल्या जातात. तर अजून एक त्यांना मला एक प्रश्न विचारायचा होता असा की तुमच्या मूर्तीची सुरुवात किती किती फुटापासून होते? 1.5 फुटापासून ते 3.5 फुटापर्यंत. 1.5 फुटापासून 3.5 फुटापर्यंत. 3.5 फूट. दादा, तुमचं हे काम किती वर्षापासून तुम्ही करताय किंवा तुम्ही आता चालू केलेत की तुमची ही पूर्वीपासूनची? ही वडिलोपार्जित आहे. वडिलोपार्जित. 40 ते 50 वर्ष झाली. 40 ते 50 वर्ष झाली या गोष्टीला. अरे वा वा, सुंदर. तर मग हे पहिले तुमचे मूर्ती तुम्ही पहिल्यापासूनच विकत आणता की तुम्ही नाही नाही, पहिले वडील बनवायची मातीची, सर कुठली माती वापरायची तुम्ही? शाडूची.